क्लास सर्व्हिसिंग करताना एक विषय ना सॉल्व्ह करताय. आपल्या भावाने आपल्या जुगाड केलेला आहे, स्वतः करतो सर का मामाचा बोलते. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकेश के तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता फ्लॅटवर तेजूला सांगलेला नाश्ता घेऊन ये काहीतरी येताना, तो आता खातो, चाय पितो आणि बघू पुढचा प्रवास काय निघतोय. तर आज उद्या विलक्षण शनिवारी खूप आणि खूप दंगामस्ती होणार. काय माहिती आता उद्या काय होतं. तर जाता आता जरा फार्म हाऊसवर जरा चेक वगैरे करून येत आणि कपडे ते लॉन्ड्रीला देऊन यायचे आणि त्याच्यानंतर मम्मीच्या सोबत हल्दीला पण जायचे, वेशवीला. चालले आता सारांश भाईला स्कूलमध्ये घेऊन. आज लय खुश आहे सारांश भाई, कारण की आता 3 दिवस डायरेक्ट सुट्ट्या आहेत, पण पक्का खूप झाला आहे. अरे मग मैत्रीण भेटतं का नाही का रागवले तुझ्या? मग आता घरी गेलतो वेशवीला हल्दीला. शूट करायला नाही भेटलं कारण की जरा पब्लिक सिटीमध्ये मला थोडा लाज वाटतं. ते मला थोडं सवय करायची पब्लिक सिटीमध्ये, पण मी ब्लॉग शूट करू शकतो. भाई मच्छी एवढी भारी लागली ना हल्दीला. मच्छी वाव, खतरनाक भाई. त्या साईडला नुसती मच्छी असतं हल्दीला, मटण कमी पण मच्छी जास्त. आता जात आहे लोकेश दादाचं एक काम आहे छोटासा तो, आणि उद्या 7 तारीख म्हणजे आमच्या गावामध्ये जोरदार इलेक्शन आहे. तर आमचा पण खूप सपोर्ट असणार भूपेंद्र दादा यांना. आल्या आपल्या मित्राचे इथं मोबाईल घ्यायला आहे. पाहिले कुठे मोबाईल घ्यायचे. पुन्हा एकदा आपल्या भावाने आपल्या जुगाड केलेला आहे मजबूत. द्या घेतला वहिनीना फोन एकदम टणटणीत. काय भावा, भाऊलाही खुश आहे. खुश कोण होईल पुन्हा एकदा फोनला थोडा टेक्निकल इश्यू आलेला आहे गाडीमध्ये, त्याच्यासाठी झाले लफडाना. अजून यांचं येतात कस्टमरला काय सर्व्हिस देताना असली काय माहीत झाली तरी. हा हायला तर काय माहीत कशामुळे आली तर जाय पण नाही किती वाटणार आपली तरी. ह्या हायला तर वैताग आलाय. हे महिंद्रा शोरूम वाल्यांना एकदम थर्ड क्लास सर्व्हिसिंग करताना एक विषय ना सॉल्व्ह करताय. हायला कसलं रे, नुसतं फक्त पैसे घ्यायचं काम करता पैसे. आता काय बोलायचं ना, सर्व्हिस पण एकदम भंगार आहे यांची. आता साहिल का गाडी द्यायला लागेल ना, त्याला सांगायला लागेल करून हा, कारण की मी साहिलची इंडियावर घेऊन चाललोय दादाच्या साखरपुड्यासाठी. दादा झोपलाय डोक्यावर हात ठेवून. आलो तिकडनं कोणशी आता चालल्यावर केस कापायला दोघांचं. माझं कापायचं, त्याचं त्याला फेशियल करायचे. भाई काय नवरा होणार आहे तर भावराच होणार आहे म्हणतो. अरे हे बाय ना जावया हा ठोकशील. मस्तपैकी आईस्क्रीम घेतली. बोललो तोपर्यंत एक कस्टमर आहे तोपर्यंत जा ओके होईल. त्याला फेशियल करायचे. मी बघतो आपला नॉर्मल कटिंग बघ आणि ॲबो एवढाच. कशी रे पिल्ली आईस्क्रीम? आले आता पनवेलला लोकेशचे कपडे बघायला, पण त्याला पाठवले पुरं कारण की मला एक फोन येणार आहे अर्जंटवाला. मला तिकडं जायचे. मग त्याला बरं 2 गाड्या घेऊन चल, एक कुठं तरी लावू तिकडं SGSTला आणि निघ दोघे एकत्र. नंतर गजरं घ्यायच्या 6.5 तर भाव चालू आहे भाऊचा. भाऊ अंक नाही कमी, ती अंक नाही जास्त, कमी जास्त त्यात चालू आहे. हॅलो मोगऱ्याचा हार, मोगऱ्याचा. हॅलो आला होता त्याला कपडा बघायला. बघू झाले त्याचा झालेला आहे नवरा तयार. इथनंच न्यावं वाटतं तिकडं झटकन. डेमो पीस न्यायचं का दिसतो एकदम कडक. चाललोय मी आता घरी. आलो होतो थोडा कामोट्यामध्ये. आता मस्तपैकी पोहोमधनं शोरमा नाही तर सलाड घेतो आणि निघतो घरी. खातो मस्तपैकी, लई दिवसानंतर खाणार आहे म्हणून. बघूया आता सलाड कसा लागतं. तर खाला नाही म्हणजे दुसरावाला खालाय. ये रे बाबा तू पण. जबरदस्त. आलेलो आहे घरी. जाऊन झोपतो कारण की उद्या 6-7 वाजता उठायचे. पण आता वाजल्यात 2. 12 वाजता घरी येणार होतो, पण टाइमपास करत करत 2 वाजलेले आहेत भाऊसानो. खूप मज्जा आली आज बेवड्यांची. खरोखर 101 बेवडं भेटल्याचाच आहेत बाबा बेवड्यांचं. पण चला बाय बाय, गुड नाईट, भेटू उद्या. मतदान फक्त कमाल.
गुड मॉर्निंग गाईज. चाललोय सकाळच वोटिंग करण्यासाठी. आपलंय मतदान फक्त कमल आणि कमल. आलोय भावसानो मतदान करून. आपला मत फक्त कमल. ओनली भूपेंद्र दादा. बसल्यावर जरा गावात चर्चा करीत काय आडागडी येते गावाची. झालेली आपली वोटिंग भूपेंद्र दादाला. भूपेंद्र दादा आगे बढो. चालू आहे तिकडं. कितने दिन में बनेगा वो भी बताओ. करायचे म्हणून चाललो पनवेलला. साखरपुड्याला या सगळं तवसर होऊन जाईल. ना काही हो, काहीच गरज नाही. कुत्री मांजरी मारत मग बोलत. आलं पनवेलच्या मार्केटला पाला घ्यायला उद्यासाठी. नारळ घे 20 किलो. या 20 नारळ ना. पार रेडबीट लावले त्यावेळी डायरेक्ट. इथं आम्ही सगळ्यांची फला खाऊन बघतो कशी लागतात. बघ रे पिल्ल्या एक काप मामाचा बोलते. ही जरा कॉम्बातल्या ही जरा फ्रेश दिसतात. त्यालाच फ्रेश आहे नाटन. घे ना. घेतं का म्हणजे. आता फटाका घ्यायला आलं. घेतल्या फटाके मजबूत. भाई उद्या नवरा होणार बावरा. आल्या होता चपली बघायला. याला कंची आवडते. त्या दिवस एक पण नाही काय. तुम्ही कमेंट ना केला तू कोणाला कंची चप्पल पाहिजे म्हणून. भाई एकदम रिलॅक्स मध्ये बसलाय. जय बीजेपी. चालतो आता बिर्याणी खायला. फुल स्टॉक भरलेला आहे सगळा. भावसांनो मला इथं बसायला नीट जागा ना आता. तरी मला अजून चप्पल घ्यायची म्हणजे ती बुटा गणेश मार्केटमधनं घ्यायला लागतील. स्वस्तात मस्त तंदुरी आणि साधा बिर्याणी खावायला आलो तर आम्ही. क्वांटिटी कमी कमी होतं घासच काही परात. आता लोकेश दादाच्या इथं त्याच्या इकडनं चालतो काम करून. इथं जरा बूथवर बसलेलो. 120 का 30 फोन केल्यात. का झालं का तुमचं झालं का. आता परत चालले लोकेश दादाच्या इथे. तो पॅकिंग करतो तो बघायला. स्वतः करतो सगळं. काही कुठेही जाय नाही करायला. सगळं स्वतःच करतो. हे बघा म्हणतो तर डिरेक्ट तास झाला पनवेलमध्ये फिरताव. आत्ताशी त्या कपड्यावाल्याचा माझे फोन आले का या म्हणून. आता चालल्यावर तिकडे बघू कसं होतं इथं कपडे घालून. बुटाईटा घेतल्या स्वस्तात मस्तवाली. जास्त महाग पण ना पावसानं. पिल्ल्यावर जरा पॅन्टीने मार खाला नाही तर एकदम ओके वाटतो का नाही. क्लासिक निघालो तिघं धाब्यावर. अजून आमचा चिल्ली पंढर यायचं बाकी. दमलेल ना दिवसभर. चला मज्जा करू आज. तुमचे रेग्युलर धाब्यावर आज गर्दी होती भाऊसानो काय. मग आता आल्यावर दुसरे का खायला मस्त तू. पण इथे सर्व्हिसला डीम आहे. लाईटी सारखी लाईट डीम आहे ना तशी सर्व्हिस पण डीम आहे. चाललो आता दोघे भाऊ घरी. मस्तपैकी जेवलो पोट भरून. खूप खाल्ला. खूप मला झोप आले. याला उद्या फक्त ड्रेसिंग बघा तुम्ही काय असेल ती. नाच करते का विकी शेकेचा. जातो आता घरी झोपायला. उद्या लवकरच जायचं. त्याला विचारलं तर मी फोन करीन. चालेल बरं कर. तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.